जगातील सर्वात शक्तिशाली रोप दिसतील तेथून घरी घेऊन या. हिंदू पुराणांमध्ये देवी, देवता, मनुष्य व पक्षी बद्दल सर्वांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर घरात काय ठेवावे, काय करावे, काय ठेवू नये, कोणत्या वस्तू घरासाठी शुभ आहेत, कोणत्या वस्तू घरासाठी अशुभ आहेत, हे देखील आपला हिंदू धर्मशास्त्रामध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे. शास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितले आहे की झाडे लावल्यास आपण करोडपती होऊ शकतो. लक्ष्मी आपल्या घरी येऊ शकते. आपल्या घरात सुख, शांती व समृद्धी राहू शकते. आजच्या या लेखामध्ये आपण अशी 5 झाडे पाहणार आहोत. या 5 झाडांची पैकी एकही झाड आपण आपल्या अंगणात लावले तर आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा म्हणून आपल्यावर पैशाचा वर्षाव होईल. लोक आपल्या मुलांच्या भविष्यात करितात व व्यवसायाकरिता गाव सोडून शहरांमध्ये येऊ लागले. याचे प्रमाण कालांतराने वाढतच गेले. पूर्वी त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शहरात बाग, अंगण आपल्या घरासमोर करणे शक्य होते. कारण जागेची कमतरता नव्हती. परंतु जसजशी लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली तसतसे जागेची कमतरता भासत गेली. त्यामुळे घरासमोर बाग किंवा अंगण हे कमी होत गेले. घरासमोर बाग असणे, बागेत झाडे असणे हे केवळ निसर्गसौंदर्यासाठी नव्हते तर ते आपल्या घरासाठी ही खूप उपयोगी होते. त्यामुळे कोणती झाडे किंवा कोणते रोप आपल्या घरासाठी शुभ असते, याची माहिती आपण आज करून घेणार आहोत. पहिले रोप म्हणजे तुळशीचे रोप. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असून त्यामुळे घरामध्ये विपत्ती येत नाही, असे म्हटले जाते. तुळशीचे रोपटे घरामध्ये उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे. बांबूचे रोप घरामध्ये सुख, शांती आणते, अशी मान्यता आहे. त्यामुळे हे बांबूचे रोप घरामध्ये लावल्याने घरात सुख, शांती राहते. त्याचबरोबर हे रोप दीर्घायुष्य, उन्नती आणि सुखसमृद्धीचे प्रतीक आहे, असेही म्हटले जाते. केळीचे रोप घरामध्ये सुख, समाधान आणते असे म्हटले जाते. रोपांमध्ये श्रीहरी विष्णूचा वास असून यामुळे घरात सुबकता राहते असे म्हटले जाते. घराचा ईशान्य कोपरामध्ये हे केळीचे रोप लावावे. तुळशीप्रमाणेच घरामध्ये हळदीचे रोप असणे देखील शुभ मानले गेले आहे. पूजाविधीमध्ये त्याचबरोबर औषधांमध्ये व सौंदर्य जपण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो. आवळ्याचे झाड हे पाप नष्ट करणारे आहे असे म्हटले जाते. हे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. जास्वंदाचे झाड असणे देखील शुभ मानले गेले आहे. हिरव्यागार झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळण्याबरोबरच वातावरणात देखील शुद्धता येते. म्हणून घराभोवती झाडे असणे खूप शुभ मानले जाते. अशा प्रकारे ही 5 झाडे आपल्या अंगणात किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावर असावीत. यामुळे आपल्याला त्याचे आयुर्वेदिक फायदे तर मिळतातच, त्याबरोबर ही झाडे घरात शांतता टिकूनही ठेवतात. त्याचबरोबर या झाडांमुळे घरात लक्ष्मी येते.